नमस्कार मंडळी. आज बाहेर जेवायला जाण्याचा बेत आखताय तर थांबा, कारण हॉटेलच्या मेनू कार्डवर आता एक नवीन शब्द दिसू लागलाय, गॅस सरचार्ज. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. हजारो मैल दूर आखाती देशात बॉम्ब फुटताय आणि त्याची झळ थेट तुमच्या खिशाला बसते. महाराष्ट्रात कमर्शियल गॅसचा असा काही तुटवडा निर्माण झालाय की मोठ्या शहरामधल्या हॉटेल्सनी आता चक्क दगडांच्या चुली मांडलेल्या आहेत. का संपलाय गॅस? आंतरराष्ट्रीय राजकारण यात कसं अडकलंय आणि हे संकट किती काळ टिकणार? आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण सर्व काही सविस्तर पाहणार आहोत. नमस्कार, मी गंगाधर आणि तुम्ही पाहताय नमस्कार मंडळी. जागतिक कारण म्हणजे आखाती युद्धाचा भडका. गॅस संकट समजून घेण्यासाठी आपल्याला नकाशावर नजर टाकावीच लागेल, कारण इराण आणि इस्रायल मधील युद्ध आता टोकाला गेलंय. याचा परिणाम जागतिक इंधन पुरवठ्यावर झालाय. हॉर्मुझची नाकेबंदी. जगातील 20% LPG पुरवठा हा हॉर्मुझ सामुद्रधुनीतून होतो. तिथे तणाव वाढलेला आहे. जहाजांना येण्या जाण्याची मार्ग मिळण्याचा झालेला आहे. यामध्ये विम्याचे दर. युद्धजन्य परिस्थितीमुळे जहाजांच्या विम्याचे दर 10 पटीने वाढलेले आहेत. त्यामुळे आयात करणं कंपन्यांना परवडत नाही आहे. भारताची चिंता. भारत आपल्या एकूण गरजेच्या जवळजवळ 50% गॅस आयात करतो. पुरवठा साखळी तुटल्यामुळे भारतात गॅसचे टँकर्स वेळेवर पोहोचत नाही आहेत व यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्यक्ष परिस्थिती. आता येऊया आपल्या महाराष्ट्रात परिस्थिती खरंच हाताबाहेर जाते का? तर याचे उत्तर हो असे आहे. हॉटेल्स व्यवसायाचे कमारडे मोडलेले आहेत. नाशिक आणि पुण्यातील अनेक छोट्या खानावळींची गॅस अभावी सुट्टी जाहीर केलेली आहे. जिथे गॅस नाही तिथे लाकूड आणि कोळसा वापरला जातोय. त्यामुळे जेवणाची चव आणि वेळ दोन्ही बदललंय. हिंगोलीचा रिपोर्ट म्हणजे हिंगोलीत अनेक ठिकाणी गॅस अभावी चुलीवर स्वयंपाक सुरू झालेला असून लाकडाचे भाव गगनाला भिडलेले आहेत. ब्लॅक मार्केटिंग. 15 मार्चच्या रिपोर्टनुसार काही शहरांमध्ये कमर्शियल सिलेंडरसाठी 300 ते 400 रुपये जास्तीचे मोजावे लागत आहेत. अधिकृत एजन्सीकडे वेटिंग लिस्ट वाढलेली आहे. कमर्शियल विरुद्ध घरगुती गॅस. यामध्ये बऱ्याच प्रेक्षकांना प्रश्न पडलेला असेल की आमच्या घरचा गॅस तर चालूच आहे, मग हे संकट नक्की कोणाला आहे? तर सध्या सरकारने घरगुती म्हणजे लाल सिलेंडरचा पुरवठा प्राधान्याने सुरू ठेवलेला आहे. पण फटका बसलाय तो निळ्या म्हणजेच कमर्शियल सिलेंडरचा. परिणाम याचा झालेला असून हॉटेल्स, केटरर्स आणि MIDC मधील लघु उद्योगांना गॅस मिळत नाही आहे. जर हे संकट लांबलं तर घरगुती गॅसवरही त्यांचे सावट येऊ शकते, असे भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. भविष्यातील धोका आणि अर्थकारण. या संकटामुळे काय महाग होणार? तर सर्व काही. जेव्हा हॉटेल चालक महागड्या दराने गॅस किंवा कोळसा विकत घेतात तेव्हा ते त्यांचं ओझं ग्राहकांवरच टाकणार आहेत, कारण महागाई. येत्या आठवड्यातील हॉटेलमधील जेवणाचे दर 15 ते 20% वाढू शकतात. बेरोजगारी. अनेक छोटी हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने तिथे काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर मंडळी, गॅस संकट हे केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणाचे फळ नसून आपल्या इंधन अवलंबतीचे दर्शन आहेत. सरकारने पर्यायी ऊर्जेवर भर देण्याची आता खरी वेळ आलेली आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या भागात गॅस सिलेंडर मिळते का? आणि हॉटेलमध्ये जेवणाचे दर वाढलेत का? कमेंट्समध्ये तुमची मत नक्की कळवा व माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना या संकटाची भीषणता कळेल. भेटूया असेच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी.